विद्यार्थी मित्र हो, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. काही अत्यावश्यक सेवा सोडता वगळल्या तर अत्यंत कडक त्याची अंमलबजावणी शासनाने सुरू केली आहे. आजच शाळा महाविद्यालय कधी सुरू होतील याबद्दलची सूचना केंद्र शासनाने निर्णय घेतल्यानंतर आपण महाराष्ट्र शासन त्यावर निर्णय घेईल अशा प्रकारचं मत मंत्रिमंडळाने व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर अत्यंत आपल्या अभ्यासक्रमासंबंधित एक बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम 25% कमी केलेला आहे अशा प्रकारे घोषित केलेला आहे. बघूया आता त्याचं रितसर परिपत्रक निघेल. नेमकी कोणती प्रकरणं आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहेत त्याची माहिती थोड्या दिवसात आपल्याला माहिती मिळेल. मित्र, 12वीचा पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्याला आपण आलेलो आहोत. युरोपीय देशातील प्रबोधन युग आणि विज्ञानाचा विकास या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती. शेवटचे 2-3 मुद्दे फक्त राहिले की वैज्ञानिक शोधक कोणकोणत्या व्यक्तीने कोणकोणते भूप्रदेश शोधून काढले, कोणकोणते प्रदेश शोधून काढले, वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा अन्य काही मानवी जीवनासंबंधित असणारे घटक असतील, कशा प्रकारे शोधून काढले याचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. तत्पूर्वी अगदी प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत संपूर्ण इतिहास 11वी-12वी मध्ये अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा तुम्ही प्राथमिक शाळेत असा, माध्यमिकामध्ये असा किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेत असता त्यावेळी युरोपीय देशाचा अभ्यास करत असताना किंवा परकीय देशाचा अभ्यास करत असताना वास्को द गामाचं नाव बऱ्याच वेळा घेतलं जातं. हे जे भौगोलिक शोधाचं युरोप ते भारत असा जो जलमार्गाचा जो प्रवास जो शोधून काढला वास्को द गामा त्याचा सविस्तर मी तुम्हाला या ठिकाणी समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला जी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनातून जी माहिती, शैक्षणिक साधनातून माहिती मिळाली त्याच्या आधारावर मी तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच तुम्ही ऐकता वास्को द गामा भारतामध्ये आला पहिला युरोपीय खलासी, पण तो कशा पद्धतीने आला, त्याचं चरित्र काय होतं, तो कोणत्या देशाचा रहिवासी होता आणि कशा प्रकारे त्याला सहकार्य कोणकोणत्या व्यक्तीने केलं. क्रिस्तोफर कोलंबस हा तो भारतात शोध घेण्यासाठी निघाला होता. मुळात मध्ययुगामध्ये इस्लामचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झाला आणि या मध्य आशियामध्ये अनेक इस्लामिक राष्ट्र जी होती त्या इस्लामिक राष्ट्रांनी प्रामुख्याने या युरोपमधून भारताकडे येण्याचा मार्ग ज्यावेळी अडवला, आशियाई देशाकडे येण्याचा मार्ग ज्यावेळी अडवला त्यावेळी युरोपीय देश, राजा राणी, तिथले सत्ताधीश, धनिक व्यापारी वर्गाने आपल्याला कशा प्रकारे इंडियाकडे, भारताकडे जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग शोधता येईल त्याचा विचार ते करू लागले. कारण त्यांचा ह्या तुर्कीमध्ये आपण कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर ज्यावेळी तुर्कांनी जिंकलं, हे तुर्कस्तान तुर्कीमध्ये आहे, सध्या त्याला इस्तंबूल या नावानं आज ओळखलं जातं. पूर्वीचं कॉन्स्टँटिनोपल शहर आणि सध्या इस्तंबूल हे सध्या तुर्की या देशामध्ये आहे. या तुर्कीमधून इराकमधून इराणमधून अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत असा पूर्वीचा मार्ग होता. मात्र इथं या लोकांचं, मुस्लिम राष्ट्रांचा प्रभाव, अरबी लोकांचा प्रभाव निर्माण झाल्यामुळं प्रामुख्याने या भारताकडे जाण्याचा नवीन भूप्रदेश शोधण्याचं, नवीन मार्ग शोधण्याचं काम सुरू झालं. त्याला प्रेरणा, उत्तेजन जे आर्थिक पाठबळ हे युरोपीय देशांना राजाराणी देण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच प्रामुख्याने कोलंबस असेल, हा कोलंबस 1492 ला भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. मात्र तो शेवटी या मार्गाने तो इथं अमेरिकेत जाऊन जी वेस्ट इंडिजची पहिली बेटं, त्यानंतर अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेतल्या बरेचसे भाग त्याने शोधून काढले आणि तो अमेरिकेत जाऊन पोहोचला. तो भारताकडे येण्यासाठी निघाला होता. कोलंबस हा भारताकडे येण्यासाठी निघाला होता, मात्र तो चुकून या अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचला आणि इथे वेस्ट इंडिज ही जी बेट आहे, जे आपल्या क्रिकेट संघ आहे, याच ठिकाणी तो बराच राहील, त्याच ठिकाणी तुम्हाला हाच भारत आहे. मात्र नंतर कोणते सांगितले की हा भारत नव्हे, हा एक वेगळा भाग आहे, हा वेस्ट इंडिज या नावाने
ओळखला जातो आणि म्हणून त्याला काही ते शक्य झालं नाही. मग कोलंबसनं सुरुवातीला या पोर्तुगाल राजाने त्याला फार मोठं सहकार्य करण्याचं वचन दिलं. वयाच्या 10व्या वर्षी सागरावर सफरी करण्याचं म्हणजे जहाजावर प्रवास करायचा त्यानं विचार केला होता. म्हणजे किती लहान वयात त्याने हे प्रशिक्षण घेतलं होतं. म्हणजे तो किती धाडशी असावा, त्याचा दूरदृष्टीचा असावा याची म्हणजे आपल्याला कल्पना येईल. वयाच्या 10व्या वर्षी तो सागरी सफरी करायचा त्यानं प्रयत्न केला होता, त्यात कामाला लागला होता. आणि त्यावेळी मात्र ज्यावेळी स्पेनच्या राजाने त्याला पोर्तुगीजच्या राजाने नकार दिल्यावर स्पेनच्या राजा राणीने त्याला प्रामुख्याने पाठिंबा दिला. त्याच्या पाठिंब्यावरच, त्या राजा राणीच्या पाठिंब्यावरच त्याने प्रामुख्याने, कारण पैसा लागतो ना अशा प्रकारची जागतिक मोहीम सफर करण्यासाठी, शोध लावण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागतं ते कोण देणार, तर ते ह्या प्रामुख्याने स्पेनच्या राजानं त्या देण्याचं काम केलं आणि त्याच्याच जोरावर तो इथं आला होता. तो येताना 3 जहाजे आणि 1200 लोक घेऊन तो इथे या ठिकाणी गेला. त्यानं हा अमेरिका खंड 1492 हा शोधून काढला. हे तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं, मात्र तुम्हाला माहित होती. मात्र याचा फायदा काही सगळं करत असताना तर तो त्याची भूमिका अशी होती की ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणचा मला व्हाईसराय म्हणून नेमण्यात यावं. मग एक प्रकारची राजाच त्या कालखंडातला व्हाईसराय पद मला मिळावं. त्याचबरोबर या व्यापारातून जेवढा काय पैसा मिळेल त्यापैकी 10% रक्कम ही मला दरवर्षी एक त्याला म्हणतो रॉयल्टी म्हणून मिळावी, अशा प्रकारची भूमिका त्याने घेतली होती. आणि त्या जोरावर त्याने अमेरिकेचा शोध घेतला. की कोलंबसचा प्रवास झाला. कोलंबसचा अमेरिका शोधला 1492 आपण अभ्यास केला. त्यानंतर सगळ्यात बऱ्याच वेळा आपल्या पहिलीचं पुस्तक, 4थीचं पुस्तक असू दे, 7वीचं पुस्तक असू दे, 12वीचं असू दे, बऱ्याच वेळा वास्को द गामा याचा विचार केला जातो. तर वास्को द गामा ह्या पोर्तुगाल या देशाचा मूळ रहिवासी. तिथं सायनस नावाचे गाव होतं. त्या गावचा त्याचे वडील, तो खानदानी कसा दर्यावरती होता बघा, त्याचे वडील देखील दर्यावरती होते. सागरावर त्याचा फार मोठं म्हणजे समुद्रावर सफरी करत होते. त्याच्या वडिलांना राजाने नाईट नावाची पदवी दिली होती आणि वडिलाच्या पश्चात त्याने ते वडिलांचं काम स्वीकारलं आणि त्याने प्रामुख्याने भारताकडे येण्याचा मार्ग शोधण्याची या मोहिमेचं म्हणजे प्रमुख पद घेतलं. स्वतः तो जो प्रवासाला निघाला त्याचा मार्ग आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. तर वास्को द गामाचा जर विचार केला तर तो निघाला म्हणजे लक्षात घ्या, आजचा प्रवास, समुद्र प्रवास करणे, या देशातून त्या देशात जाता समुद्र मार्गे जात असताना रडार यंत्रणा आहे. तुमचं जहाज कोणत्या ठिकाणी आहे, ते कोणत्या भागात आहे, ते लोकेशन पूर्णपणे रडार यंत्रणा दाखवते. तुम्हाला कुठली अडचण आली, त्या ठिकाणी तुमचं म्हणजे तेल संपलं किंवा तुम्हाला अन्नधान्य काय कमी पडलं किंवा वादळ झालं किंवा ते बुडालं तर लगेच लोकेशन समजतं. लगेच बघता इथे जहाज आहे, या भागात आहे, कुठे गेलं काय गेल्याचा शोध घेतला जातो. मात्र 1497-98चा आपण विचार करतो आहोत. या कालखंडात असं काही नव्हतं. गेला ना एकदा तो समुद्र सफरीला की त्याचा ते गेला ते बुडालं काय, तो आहे का नाही, तो कोणत्या ठिकाणी गेला असेल, बरं तिथं बुडला तर परत दुसरं जहाज जाणार का, असं काही नव्हतं. इतकं धाडशी त्याला आपले शब्द वापरतात, धाडशी पोर्तुगीज प्रवासी म्हणतात. त्याचं कारण असं की त्यावेळेला अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था नव्हती, एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. असं असताना देखील त्यावेळी तो प्रवासात निघाला होता. एक म्हणजे किती रिस्क होती बघा त्या कालखंडात, तरी देखील त्यानं काम त्या हाती घेतलं. वास्को द गामा अत्यंत क्रूर होता. तो काय लई सभ्य सुसंस्कृत होता इतिहासामध्ये आणि कुणाच काम नव्हतं, येडेगा बऱ्याच काम बी नव्हतं. त्याला महाराष्ट्रीयन भाषा जर तुमच्या माहिती तर आम्ही त्याला काय म्हणू मराठी भाषेमध्ये टग्या, वावगं ठरणार नाही एवढा तो तयारीचा होता. क्रूर म्हणजे तो एखाद्याला सूड घ्यायचा म्हटलं तर तो 3 वेळा आला होता. पहिल्या वेळा आला, दुसऱ्या वेळा, तिसऱ्या वेळा मोहिमेत त्याचा मलेरियाने मृत्यू झाला होता. ते मी पुन्हा सांगणार आहे तुम्हाला. तर 3 वेळा आला होता. ज्यावेळी पहिल्या दुसऱ्या वेळा त्याला त्रास दिला त्याचा म्हणजे बदला घेण्यासाठी. तर हा इथून प्रवासाला निघाल्यानंतर निघाला तो या स्पेन मधून पोर्तुगाल, लिव्हिंग्स्टन. आता ते शहर कोणतं आहे? लिव्हिंग्स्टन. आपल्याकडं अबू सालेम आणि मोनिका बेदी नावाचे एक प्रकरण 4 वर्षापूर्वी गाजलं होतं बघा. ते लिव्हिंग्स्टन मधून पकडून आपल्या इंटरनॅशनलचे पोलीस इंटरपोलनं त्यांना पकडून भारतात आणलं होतं. आता त्यांना मला वाटतंय ते कुठल्या तुरुंगात आहेत, त्या डिटेल मी माझ्या काही लक्षात येऊन नाही. आता हे लिव्हिंग्स्टन शहर पोर्तुगालमध्ये, स्पेनमध्ये.
तर ह्या लिव्हस्टन शहरातून तो बाहेर निघाला. तो या ठिकाणी तो 4 जुलै 1497 ला त्यानं मायदेशातून बाहेर पडलाय. तो 4 जहाजे आणि 170 लोक घेऊन सोबत तो त्यातून प्रवासाला निघालाय. तो असा ह्या पॅसिफिक महासागरातून असा प्रवास करत तो आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून पश्चिम किनारपट्टीवरून या पॅसिफिक महासागरातून केप ऑफ गुड होप या शहरापर्यंत तो 22 नोव्हेंबर 1497 पर्यंत आला. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्यापर्यंत इथं तो प्रवास करत आलाय. इथंपर्यंत आला. इथं केप ऑफ गुड होपचा बार्तोलोस डायस याने शोध लावला होता. म्हणजे इथंपर्यंत यायला त्याला काय अडचण नव्हती. इथनं पुढचा जो प्रवास आहे त्याला काही माहित नव्हतं. त्या राजा राणीने त्याला सांगितलं होतं की जाताना जेवढं शक्य होईल तेवढं किनारपट्टीवर तुम्हाला व्यापारी वसाहती स्थापन करता येईल का, व्यापार वाढवता येईल का, लोकांशी संपर्क करा आणि जेणेकरून आपला अधिकाधिक फायदा कशा प्रकारे होईल याचा विचार करा. अशा प्रकारचं स्पेनच्या राजा राणीने त्याला पोर्तुगाल असून यांनी सांगितलं होतं. इथंपर्यंत केप ऑफ गुड होपला तो नोव्हेंबर 1497 ला आलाय. 5 महिन्यापर्यंत इथं आला. इथं आला. इथनं तो आता ह्या इथून प्रवास करत तो मोझांबिक पर्यंत आला. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ही दक्षिण आफ्रिका, ही साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, हा आशिया खंड, हा युरोप आणि हा भारत. त्याला इथून इथं यायचंय. काहीही माहीत नाही. म्हणजे त्यावेळी त्याचा विचार केला तर त्या कालखंडात 1498 म्हणजे 500 वर्षापूर्वीचा विचार आपण करतोय. त्या कालखंडात कुठल्याही प्रकारचं तंत्रज्ञान म्हणजे एवढं विकसित झालं नव्हतं देखील तो प्रवासाला निघाला. म्हणजे युरोपियन लोकांचं किती कौतुक करणं, म्हणजे कौतुक करावं थोडं आहे. धाडशीपणा बघा. प्रवासामध्ये लक्षात ठेवायचे, माणूस जेव्हा प्रवास करतो त्यावेळी त्याची बुद्धी अधिक गतीने काम करते. स्थलांतर हे माणसाला धडपडायला होतं. पृथ्वी तलावर ज्या जाती जमातीने मायग्रेशन केलं, स्थलांतर केलं, त्याच जाती जमाती काळाच्या ओघात टिकून राहिले. ज्यांनी आपलं गाव, घर, तालुका, जिल्हा, राष्ट्र सोडलेलं नाही त्यांची फारशी प्रगती इतिहासामध्ये झाली असं दिसून येत नाही. मात्र स्थलांतर ज्या ज्या लोकांनी केलं ती लोक मात्र काळाच्या ओघात टिकून राहिलेली, व्यवसाय, उद्योग, नोकरी, धंदा या निमित्तानं त्यांनी भरभराटीस आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे स्थलांतर हे मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं. आपणही आपल्या जीवनामध्ये याचा साकल्याने विचार करायला हवा. तर इथपर्यंत तो आला मोझांबिक. इथं आल्यानंतर अरबी व्यापारी होते या बाजूला. अरबाचं हे ख्रिश्चन होता, इसाई. यांचं काय फारसं पटलं नाही. या ठिकाणी त्यांना हाणामारी देखील झाली आहे. या अरब लोकांनी त्याच्यावर अटॅक देखील केला होता. मात्र हा तयारीचाच होता ना. त्याच्याकडे शस्त्र साठा, त्याच्याकडे सोबत नेली माणसं, त्या माध्यमातून त्यानं थोडंफार प्रयत्न करून इथं आपला म्हणजे या अरबांच्या बरोबर संघर्ष करून तो टिकला. तिथनं तो प्रवासात परत निघाला. असा प्रवास करत इथं मालिंदी नावाचं एक म्हणजे देश आहे. मालिंदी बेट म्हटलेला आहे. या ठिकाणी आलेला आहे. इथं कधी आलेला आहे तो मालिंदीवर? तो मार्च 1498 बघा. हा जुलैला इथनं बाहेर पडलेला आहे. 4 जुलैला. 22 नोव्हेंबरला या ठिकाणी आला. त्यानंतर मार्च 1498 ला या ठिकाणी आला, मालिंदी बेटावर आलाय. आणि या ठिकाणी असं म्हटलं जातं बरं का, गुजरातमध्ये 2010 साहिल संमेलन भरलं होतं. त्या साहिल संमेलनामध्ये वास्को द गामा खरंच भारताचा शोध त्यांनी घेतला का, मार्ग केला का, त्यावर अनेक लोकांनी मत व्यक्त केलं. तर त्यामध्ये इथं मालिंदी या बेटावर काही गुजराती व्यापारी होते. त्या गुजराती व्यापारी इथं आला आणि त्याला विचारलं की भारताला जायचं आहे, मला मार्ग दाखवा. लेफ्ट से जाओ, फिर राइट से जाओ, फिर आपको एक टपरी मिलेगी, उसको पूछो, आप मुझे ऐसे कुठं नव्हतं. यांनी मध्ये इथं मालिंदीमध्ये भारतीय व्यापारी होता, गुजराती व्यापारी. त्याचं नाव कांजी मालक. त्यानं बाकी सांगितलं की आप यहां से जा सकते, तुम्ही इकडं भारत आहे, तुम्ही जाऊ शकता.
म्हणजे त्यानं शेवटला मान्य केलं होतं की मला मार्ग एका गुजराती व्यापाऱ्यानं दाखवला आहे. हितनं तो निघाला आणि शेवटी असा प्रवास करत या अरबी समुद्रातून तो इथं या ठिकाणी कालिकत 20 मे 1498 ला 20 मे 1498 ला तो कालिकत या ठिकाणी आला. आणि त्या ठिकाणी असणारा जो मुस्लिम राजा होता झामोरी त्याने मोठ्या स्वागत केलं. मात्र फारसं का स्वागत केलं नाही. तर तिथं आला, त्याने मसाल्याचे पदार्थ, मी वापरासाठी आलोय, काही त्यानं भेट वस्तू युरोपियन आले त्याला दिल्या आणि दोघांचं बऱ्यापैकी जमलं. तिथनं मग तो परतीच्या प्रवासाला निघाला. वास्को द गामा परतीच्या प्रवासाला निघाला ऑगस्ट मध्ये. जाताना त्याची बरीचशीच लोक मिळली. हवामान, बिघडलेलं हवामान, आजारपण, त्याचबरोबर त्याला एवढी साथ निसर्गाची मिळाली नाही. मात्र तिथून तो ज्यावेळी आपल्या देशात गेला त्यावेळी तिथल्या देशातील राजा राणीनं, पोर्तुगालच्या राजा राणीने इतकं प्रचंड स्वागत केलं की इतके खुश झाले की त्याला अभिनंदनचा वर्षाव केला. अनेक त्यांना आमची दिली. त्यानंतर 2 वेळा तो भारतात आला आणि शेवटी 3ऱ्या मोहिमेमध्ये परत जात असताना त्याला मलेरियाच्या साथीत मलेरिया त्याला आजार झाला आणि 24 डिसेंबर साधारणतः 1524 ला त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे वास्को द गामाने भारताकडे येण्याचा, युरोप ते भारत असा शोध घेण्यामध्ये तो यशस्वी झाला. कोलंबस भारतात शोध घेण्यासाठी आला, तो अमेरिकेत जाऊन पोहोचला. त्यानंतर वास्को द गामा आला. अशा प्रकारे वास्को द गामाने, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की वास्को द गामाचा प्रवास कसा झाला, कशा प्रकारे आला, किती दिवस बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जुलै ते मे पर्यंत, म्हणजे 10 महिने हा त्याने प्रवास केला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे वास्को द गामाचा प्रवास की युरोप ते भारताचा शोध घेण्यामध्ये तो यशस्वी झाला आपल्याला दिसून येतो. आणि इतिहासामध्ये त्याचं नाव अगदी सुवर्ण अक्षरात कोरलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यानंतर मॅगलिन हा एक संशोधक होता. तो पूर्ण पृथ्वीला म्हणजे फेरफटका, म्हणजे फेर मारण्यात, प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडला होता. तो त्याने 1521 मध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घातलेली आपल्याला दिसून येते. त्याने या मॅगलिनने प्रामुख्याने तो प्रदक्षिणा घालण्याच्या मोहिमा असतानाच फिलिपाईन्स देशामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सॅम्पलिन नावाचा एक प्रवासी होता, फ्रान्सचा प्रवासी होता. त्याने उत्तर अमेरिकेचा शोध लावलेला आहे. त्यानंतर टास्मन नावाचा एक प्रवासी, हॉलंडचा रहिवासी होता, त्याने प्रामुख्याने न्यूझीलंडचा शोध लावला. जेम्स कुक हा इंग्लंडचा रहिवासी होता, त्याने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारखे नवीन भूभाग त्याने शोधून काढलेले आहेत. त्याने बोगनविले नावाचा एक प्रवासी होता, त्याने प्रामुख्याने एक फ्रेंच मिशनरी म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. प्रशांत महासागरातील अनेक बेटांना त्यांनी भेटी दिल्या, त्यावर त्यांनी प्रवास एक पुस्तक लिहिलं. त्याचा देखील प्रामुख्याने इतिहास लिहिण्यासाठी पुढील आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर मंगो पार्क नावाचा एक स्कॉटलंडचा रहिवासी होता. त्या मंगो पार्कने प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेतील अनेक बेटांचा शोध त्याने लावलेला आहे. नायजर नदीचा प्रवाह, नायजर नदीचे मुख शोधण्याचं काम त्याने 1795 मध्ये केलेलं आहे. आणि अल्बेरू नावाचा एक मध्य आशियातील एक इस्लामी प्रवासी होता, तो देखील भारतात आला होता गझनीच्या मोहम्मदाबरोबर. त्याने देखील पृथ्वीचा व्यास मोजण्याचं काम केलं. पृथ्वीचा गोल नकाशा अक्षांश रेखांशाच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा प्रकारे अनेक भौगोलिक शोधक प्रवासी कशा प्रकारे मध्ययुगात प्रामुख्याने आलेले होते आणि त्यांनी प्रामुख्याने जगाला कोणकोणत्या गोष्टी दाखवण्याचं काम केलं याचा विचार आपण पहिल्या प्रकरणामध्ये केला. या ठिकाणी हे प्रकरण संपते आणि यानंतर या प्रकरणामध्ये आपल्याला नेमकं कोणकोणत्या गोष्टी परीक्षा दृष्टिकोन विचारल्या जाऊ शकतील त्याचा मी संदर्भ तुम्हाला पुढच्या तासाला देण्यात येईल. तरी तुम्हाला याबद्दल की बऱ्याच वेळा तुम्ही प्राथमिक शाळेत असता, माध्यमिक मध्ये असता, उच्च माध्यमिक किंवा सिनियर कॉलेजला आपण शिक्षण घेत असतो, हायर एज्युकेशन घेत असतो, अशा वेळी वास्को द गामा याच्याविषयी किंवा कोलंबस या फार मोठे असते ज्यांनी जगाचा प्रवास केला, जगाचे अनेक महत्वाचे शोध लावले, जग जोडण्याचं काम केलं. ह्या दोघांनी हे जर काम केलं नसतं
तर इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया किंवा डच, पोर्तुगीज यासारखे देश भारतामध्ये आलेच नसते. भारताचा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने लिहिला गेला असता असं आपल्याला म्हणता येईल. तरी या ठिकाणी आपण थांबूया. आणि काही जर तुम्हाला अडचण असेल तर मला माझ्या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये द्यायला तुम्हाला सूचना द्या. आणि माझं जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि आपण सर्वांना शेअर करा ही